तर मित्रांनो, पंढरपूरला जी पूर आलता ते पूर्णपणे पूर चाललेला आहे आणि पाणी पण पूर्णपणे कमी झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय शेवटपर्यंत बघा. तर हाय मित्रांनो, आज आलोय बघा नदीवर. पाऊसही चालू आहे बघा भरपूर. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल पाऊस चालू आहे. गाड्या येत्या जातील बघा इकडून इकडून. आपल्या पावसामध्ये व्हिडिओ करायला लागलो चालेल. सांगायचा उद्देश म्हणजे आज पंढरपूरच्या पूर परिस्थिती जी होती ती पूर परिस्थिती म्हणजे पूर्णपणे कमी झालेली आहे. तर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो कसं इथे बघा. हो काही बंधारा वगैरे जे आपण व्हिडिओ म्हणजे जे कोण नवीन असतील ना किंवा ज्यांना पंढरपूर विषयी माहिती नाही, पंढरपूर म्हणजे जे कोणी येऊन गेले नाही त्यांच्यासाठी म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये बंधाराचा वगैरे उल्लेख घेत होतो ना, तर तेव्हा ही बंधारा वगैरे बघा, त्या बंधारामधनं पाणी वगैरे येते बघा. ही बंधारा पूर्ण बुजलेला होता आणि ही घरं वगैरे घरांचा जे उल्लेख केला ना ते घर आहेत बघा. तर ही पूर्णपणे मोकळं झालेलं आहे बघा. पाणी उतरायला सुरू झालेलं आहे. पंढरपूरला पाऊस बघता तुम्ही अजून झिंझिर पडायला लागली बघा. आणि हो का, ही फुल दुसरा आपला ही दुसरा फुल आपला. तर हो का, ह्या पण फुलावरनं पाणी वगैरे जे आहे ते पूर्ण उतरलेलं. आपण जे उल्लेख घेतलेला फुलाचा ना ही फुल आहे. या पण फुलावरचं पाणी म्हणजे पूर्ण कमी झालेलं आहे बघा. बघा या साईडला पण बघू शकता पाणी पूर्ण कमी झालेलं आहे. या साईडला बघा इस्कॉन मंदिर पंढरपूरचं ते आहे, ते पण मोकळं आहे. पुंडलिकाचं मंदिर ते आहे, ते पण मोकळं झालं बघा. म्हणजे दर्शनासाठी तिथं जाता येत नाही सध्या तरी पाणी, पण पूर्णपणे मोकळं झालेलं आहे बघा. पाऊस वगैरे कसा आहे बघा, तुम्हाला दिसतेच पाऊस. तर गाड्याची गर्दी ते पावसात फास्ट चालवा लागली ती गाड्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.